नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आज आहे आपल्या क्लासचा 13वा दिवस. कालच्या क्लासमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचा स्टिचिंगचा भाग पाहिलेला आहे आणि राहिलेला भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण बाहीला अस्तर फिटिंग कशी करायची आणि बाही जर कमी असेल तर त्याला जॉईंट कसा द्यायचा, तर ते अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजला फिटिंग कशी करावी तर तेही पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा, आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण एवढा भाग तयार करून घेतलेला आहे आणि आज राहिलेला भाग आज तयार करून घेणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर आपण इथे बाही घेणार आहोत. तर बघा, ही बाही आता दोन्ही साईडने आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे. एकच साईडने जर जॉईंट दिला तर तो वरच्या साईडला दिसतो, तर ते ब्लाऊजला फिनिशिंग छान दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडने थोडा थोडा जॉईंट द्यायचा आहे. ह्या पद्धतीने जर जॉईंट दिला फिटिंगमध्ये जातो आणि वरच्या साईडने दिसत नाही. तर तुम्हाला जर ब्लाऊजला फिनिशिंग छान पाहिजे असेल तर या पद्धतीने जॉईंट नक्कीच द्या. तर बघा, आता इथे आपण जॉईंट दिलेला आहे. वरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हा प्रिंटेड कपडा आहे त्यामुळे मी इथे वरच्या साईडने दाब शिलाई दिली. जर प्लेन कपडा असेल तर आपण जिथून जॉईंट देतो तिथेच 2 शिलाई टाकून घ्या. तर बघा, आता लगेच दुसऱ्याही साईडने आपण 2 इंचाचा इथे जॉईंट देऊन घेतोय. तर बघा, आता ह्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसऱ्याही बाहीला जॉईंट द्यायचा आहे. आता एका साईडने आपण दिला तर तो वरच्या साईडला दिसतो आणि ते दिसायला सुद्धा छान दिसत नाही. तर बघा, आता दोन्ही साईडने इथे आपण जॉईंट दिलेला आहे. आता दोन्ही बाह्याला आपल्याला इथे जॉईंट देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात. आता इथे अस्तरचा जो जॉईंट आहे तर तो आपण इथे कट करून घेऊयात. आता इथे बाहीला अस्तर फिटिंग करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपण जो खोल भाग आहे तर तो जर समोरच्या साईडने केला तर दुसऱ्या बाहीला उथळ भाग हा समोरच्या साईडने करायचा आहे. ह्या पद्धतीने जर बाही लावून घेतली तर दोन्ही बाही वेगवेगळ्या तयार होतील. नाहीतर बऱ्याच वेळेला असंही होते की दोन्ही बाही एकाच साईडच्या होतात आणि नंतर आपल्याला बाही जॉईंट करताना लक्षात येते. आणि बऱ्याच नवीन मैत्रिणी असतात, त्यांना बाही लावूनही लक्षात येत नाही आणि ब्लाऊज शिवून झाल्यावर तो कुठेतरी असा ओढल्यासारखा होतो आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येते. तर त्यासाठी आपल्याला इथे बाही जोडताना काळजीपूर्वक बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा, एक साईडची आपली इथे फिनिशिंग सहित बाही तयार झालेली आहे. लगेच आपल्याला इथे दुसऱ्याही साईडची बाही तयार करून घ्यायची आहे. आता अगोदरची बाही जोडताना आपण उथळ भाग वरच्या साईडने केलेला होता. आता आपल्याला जो खोल भाग आहे तर तो वरच्या साईडने करून घ्यायचा आहे. तर बघा, एकसारखीच इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि कडेकडेने इथे शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता दोन्ही बाही आपण इथे फिनिशिंग सहित तयार केलेल्या आहेत. आता ह्या बाही सेंटरमध्ये आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि इथे कट देऊन घ्यायचा आहे. आता सेंटरला कट देऊन घ्यायचा आहे आणि आपलं जे शोल्डरचं सेंटर आहे तर त्या सेंटरपासून आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही बाहीला आपण इथे कट देऊन घेतलेले आहेत. आता आपण काल रेडी केलेला भाग घ्यायचा आहे. आता हे शोल्डरचं जे शिवण आहे तर त्या शिवणावर आपण इथे बाहीला जो कट देऊन घेतलेला आहे तर तो कट त्यावर ठेवून घ्यायचा आहे. खोल भाग समोरच्या साईडने करायचा आहे आणि जो उथळ भाग आहे तर तो पाठीमागच्या साईडने करून आपल्याला इथे दोन्ही भाग बरोबर जोडून इथे बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना शिलाई मार्जिन एकसारखीच ठेवायची आहे, जेणेकरून बाही इकडे तिकडे ओढल्या जाणार नाही यासाठी. तर आता बघा, मागच्या साईडने आपण इथे बाही जोडून घेतलेली आहे. लगेच आपल्याला इथे समोरच्याही साईडने ही बाही जोडून घ्यायची आहे. आता ह्या पद्धतीने सेंटरमधून जर बाही जोडून घेतली तर बाही कमी जास्त होत नाही आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी बाही जोडणं खूप सोपं होते. तर आता लगेच आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बघू शकता आपली फिनिशिंग सहित छान अशी आपण इथे बाही लावून घेतलेली आहे. आता लगेच आपण इथे दुसऱ्याही साईडची बाही लावून घेऊयात. दुसऱ्याही साईडने आपल्याला बाही लावताना जिथून आपण कट दिलेला होता तिथून बाही लावायला सुरुवात करायचं आहे आणि जो खोल भाग आहे तर तो समोरच्या साईडने करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे बाही लावताना कपड्याला कुठेही ओढाताण न करता सावकाश अशी इथे बाही लावून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण डबल शिलाई देतो तर त्यावेळेस कपड्याला कुठेही गोडी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
मैत्रिणींनो, आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग छान येण्यासाठी शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता दुसऱ्याही बाहीला इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, आता ह्या पद्धतीने आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची. तर मैत्रिणींनो, आपल्या इथे दोन्ही बाही लावून झालेली आहे. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज खूप छान शिवतात, पण ब्लाऊजला फिटिंगच जमत नाही, मुंड्यामध्ये झोळ येतो किंवा साईडने घड्या पडतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप छान आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग करा. तर बघा, आता बाहीला दोन्ही साईडने आपल्या डबल शिलाईसुद्धा देऊन झालेली आहे. आता आपल्याला फिटिंग करताना दोन्ही बाजू व्यवस्थित आहेत का चेक करून घ्यायचं आहे. कमी जास्त असेल तर आपल्याला मुंढ्यामधून कमी जास्त करून घ्यायचं आहे. तर बघा, आता माझ्या दोन्ही बाजू ह्या व्यवस्थित आहेत. तर आता सरळ भागाकडूनच आपल्याला एक कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि साईडने काही धागे दोरे असतील, एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा. ब्लाऊजला फिनिशिंगसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर बघा, आता एक साईडने आपली शिलाई टाकून झालेली आहे. लगेच दुसऱ्याही साईडने आपल्याला व्यवस्थित असं दोन्ही भाग व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला कडेकडेने अशी शिलाई टाकून घ्यायची. दुसऱ्याही साईडने शिलाई टाकून झाल्यावर एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने उलट्या साईडने आपल्याला हा ब्लाऊज करून घ्यायचा आहे. साधारण 1 इंचावर अशी आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही बाजू ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत. फिटिंगच्या साईडने कुठेही कपड्याला झोळ येणार नाही किंवा गुढ्या पडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. ब्लाऊज दोन्ही साईडने बघितला तर आपली फिनिशिंग छान आली पाहिजे, यासाठी आपल्याला काळजीपूर्वक अशा शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. तर आता एक बाजूने टाकलेली आहे, लगेच आपण दुसऱ्याही बाजूने शिलाई टाकून घेऊयात. तर बघा, आपण 1.5 ते 2 इंचाचे इथे शिलाई मार्जिन ठेवलेलं असतं. तर साधारण आपण इथे 1 इंचावर शिलाई टाकून घेऊयात. त्यानंतर आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरून हा ब्लाऊज मोजून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज. तर मापाच्या ब्लाऊजवरून अगोदर आपल्याला इथे कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर तुमचा परफेक्ट ब्लाऊज बसतो आणि तुमचा ब्लाऊज कसा बसला तोही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची सविस्तर अशी कटिंग पाहिलेली आहे. ज्या मैत्रिणी आज चॅनलवर नवीन असतील तर तुम्ही कटिंगचा सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला कमरेच्या साईडचं माप घ्यायचं आहे. आता साईडने जो एक्स्ट्राचा कपडा उरलेला आहे तेवढं आपल्याला मोपून इथे शिलाई टाकून घ्यायची. आता इथे फिटिंग टाकताना सर्वात अगोदर आपल्याला इथे बाहीकडून फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने इथे आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. आता मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. मापाचा ब्लाऊजही आपल्याला इथे उलटा करून घ्यायचा आहे आणि जेवढं बाहीचं माप आहे तेवढं इथे आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, आता माझ्या ब्लाऊजच्या मापावरून मी घेतलेलं आहे, तुमच्या ब्लाऊजच्या मापावरून तुम्ही घ्या. तर इथे खडूच्या साहाय्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, आता इथे बाहीला आपल्याला इथे दंड घेराला किंचितसं कमी जास्त झालं तरी चालते, पण मुंढ्यामध्ये आपल्याला परफेक्ट असं माप घ्यायचं आहे. मुंढ्यामध्ये जर कमी जास्त झालं तर आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. ब्लाऊजची फिटिंग मुंढ्यामध्येच असते. तर त्यासाठी इथे मुंड्याची शिलाई टाकताना काळजीपूर्वक अशी शिलाई टाकायची आहे आणि माप घेतानाही आपल्याला इथे परफेक्ट असं माप घ्यायचं आहे. तर बघा, आता खालच्याही साईडने आपलं जेवढं साईडने उरलं होतं तेवढं दोन्ही साईडने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता साईडने आपल्याला 3 ते 4 अशा शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. आता ह्या शिलाई टाकताना एकसारखंच अंतर ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. एकसारख्या शिलाई टाकून घेतल्या तर आपल्याला उलट्या साईडने सुद्धा ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसतो. तर त्यासाठी आपल्याला शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सरळ अशा आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. नवीन शिकतानाच आपण अशा छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी केली तर आपला ब्लाऊज शिवताना आपली सुरुवातीपासूनच फिनिशिंग छान येते. तर बघा, एका बाजूची आपली इथे फिटिंग झालेली आहे. लगेच आता आपण दुसऱ्याही बाजूची फिटिंग करूयात. आता दुसऱ्या बाजूची फिटिंग करण्यासाठी आपण अगोदरच्या साईडने जे माप घेतलेलं आहे त्याच बाहीवरून आपल्याला माप घ्यायचं आहे. इथे खडूच्या साहाय्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि लगेच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे.
आता बाहीचं माप घेऊन आपल्याला इथे अर्ध्यामध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे माप घेण्याची सर्वात सोपी पद्धत आणि फिटिंगची सुद्धा सर्वात सोपी पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला सुरुवातीला जर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला आणि ह्याच पद्धतीने फिटिंग केली तर तुमचा पहिलाच ब्लाऊज परफेक्ट असा ब्लाऊज बसतो. तर या पद्धतीने एकदा नक्कीच फिटिंग करून बघा. आता फिटिंगची शिलाई आपली झालेली आहे. आता साईडने आपल्याला 2 ते 3 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या मैत्रिणी आज चॅनलवर नवीन असतील तर तुम्ही सुरुवातीपासूनचे व्हिडिओ नक्कीच बघा, कारण सुरुवातीपासूनच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिकपासून शिकलेलो आहोत. त्यामध्ये आपण आकार कसे घ्यायचे, मशीनची ओळख, मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, पेपर कटिंग, डायरेक्ट कपड्यावर कटिंग आणि स्टिचिंग पाहिलेली आहे. ज्या मैत्रिणी नवीन असतील तर तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ पाहिले तर हे समोरचे व्हिडिओ तुम्हाला खूप सोपे जातील, तर त्यासाठी तुम्ही तेही व्हिडिओ नक्कीच बघा. तर बघा, आता इथे पुन्हा एकदा आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि कमरेच्या साईडने आपल्याला फिटिंग चेक करून घ्यायची आहे. आता आपली मुंड्याची आणि दंडघेऱ्याची फिटिंग परफेक्ट आलेली आहे. आता राहिली होती ती आपली कमरेच्या साईडची, तर तीही फिटिंग आपली परफेक्ट अशी आलेली आहे. तर मैत्रिणींनो, आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही शिवलेला तुमचाही ब्लाऊज कसा आला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा जोडावा आणि परफेक्ट पफ येण्यासाठी काही ट्रिक पाहिलेल्या आहेत. तर ज्या मैत्रिणीने कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही कालचाही व्हिडिओ नक्कीच बघा आणि बघू शकता ह्या ब्लाऊजचा प्रिन्सेस कटचा पफसुद्धा किती सुंदर आलेला आहे. मैत्रिणींनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज शिकणार आहोत. तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.